हे बघ शिरप्या, ही असती दिवाळी. इकडं आई, इकडं पप्पा, इकडं तू, इकडं बघ रे, इकडं हे, इकडं ज्ञानी, धीरे मागे बघ रे, धीरे. आणि आम्ही सगळेजण आणि हे समय समूह 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 चिवड्याचे पॅकेट आणतोय. तर व्हिडिओ बनवायचं खास कारण असं की बाबा त्या मागचं हेतू असा आहे की हे आहेत माझ्या मामाचे पोर. आणि यांना मी विचारतो आता की विषय कसा आहे, तुम्ही चिवडा ते कुठून आणले करून? याच्यात जामखेडमधून. यांनी जामखेडमधून चिवडा, शेव, आणखी काय काय आणले? बालुशाही म्हणजे खायचे जेवढे पण दिवाळीचे फराळाचे आयटम आहेत ते यांनी आणलेत. घुगे म्हणजे करून आणलेत आचारक. पण हा जो आनंद आहे ना तो ते विकत आणण्यात नाही. हे बघा, हे आमचा सगळा परिवार जो की शेंगा फोडण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि शेंगा फोडण्याचा मागचा उद्देश आहे की चिवड्या शेंगदाणे टाकायचे म्हणून शेंगा फोडण्याचा घातलेला घाट आहे. इथं हे ताकदीचा कसा वापर करायचा हे पप्पानी आपसूक जाणल्यामुळं तो बैल सॉरी धीरज म्हणजे जसा बैल घाण्याला झुपावा तसा या शेंगाच्या घाण्याला हे माझं धीरू भाऊ झुकलेले आहेत आणि त्याला पाणी घालायला ज्ञानवाकात ठेवलेली. सगळ्यात महत्वाचा हेतू हा आहे की मी आता तुम्हाला सांगतोय की प्रोसेस चालू आहे. मशीन आहे शेंगा करायची आणि त्याच्या हेतून हा कार्य चालू आहे. या ताकद तर काय माहित नाही काय झालं. तर ह्याचा मागचा हेतू हा आहे फक्त व्हिडिओ बनवायचा की तुम्ही हे असले जे येडेपणे करताय बुवा, फराळाचं आयतं बीत आणताय तर ते आणू नका. हा आनंद घ्या, फराळ बनवायचा, फराळ करायचा, त्यात वेगळा आनंद आहे. तुम्ही हे आनंद घेऊ शकता का आता? आणि हे माझ्या मामाचे पोर असल्यामुळे आनंद घेण्यासाठी आमच्याकडे आले ते थोडे मरा विकत नाही भेटत. आनंद हा स्वतः अनुभवावा लागतो आणि त्या आनंदाच्या शोधात इथपर्यंत आले. हे थोडे मारायला झालेत कारण की हॉस्टेल असते थोडे हाल झालेत. हे तरी बरं काढल्या काय तुम्ही? बऱ्याच दोघांच्या टायमिंगला तुटल्या. डाळमध्ये कुस्ती काल आहे. नाही खरं खरं सांगा, खरं खरं. माझ्या आधी सुटलेली आत्या म्हणलेला शिवून देते. माळ शिवून देतात काय? मग तशीच गाठ मारत तशीच माग म्हणे बर. शिरपे तुझं काय झालं तर? त्याची गाडी गाडी नाही होई मॅजिक गाडी. हा पोरं सगळे घरी असते. हा पोरग गेलं आता त्याला माझं इथं ती धरली मा जरा कशी त्याच्या हातात गुतली ना त्याला कशी तुटली ओढली. तुम्ही मटणाचं नाही चालू केलं, खरं खरं सांग. खरं नाही डोक्या हात ठेव. खरं त्याच्या माझ्याकडे आपला तू माझ्या माकडा माझ्या ठेवतो. अरे पठे बरोबर काय नसलं तर आनंदाचं होय पप्पा. आणि हे जे कार्य चालू आहे हे आमच्या पप्पांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे की त्यांनी मनावर घेतलं, खाल्लंय, आता जिरायचं कसं म्हणून हे केलेलं अट्टहास आणि ते सामील झाले. हा तुम्ही म्हणत असताना इतकं गोंडस तोंड कुणाचं आहे तर हे समजतंय आणि तो आमचा आहे आणि त्याचा चेहराच तसा आहे. म्हणजे परवापासून तसा आहे म्हणते. मी तर काल बघितलाय पण ते मला मी ज्यावेळेस विचारलं लोकांना म्हणजे चौकशी केली की बाबा काय आहे या चेहऱ्यामागचं राज काय आहे तर लोकांचं सगळ्यांचं सांगणं आलं चेहऱ्यातच तसं काहीतरी झालंय. इकडं बघ बरं, बघा कसा आहे. म्हणलं होतं नाही नसलं त्यात नाही, त्यात नाद नाही करायचं. तर हा शेंगा फोडण्याचा अनुभव आम्ही आज अनुभवतोय. आता माझ्यावर फिल्डिंग होऊ शकते. मी आतमधून येतो, आई चिवड्याची तयारी करते ना, आईला भेटून येतो जरा. मला सगळ्यांना उद्या सकाळी लय लवकर आंघोळ करायची. आज नव्हते काल होती. तर ही आमची आई आणि आई आमची सज्ज आहे चिवडा बनवण्यासाठी. आणि तुम्हाला जसं मी आधी म्हणलं की तुम्ही जे दुसऱ्या कोण चिवडा वगैरे बनवून आणताय त्यात काही मजा नाही. मजा कशात आहे
आईचा जीव घेण्यात नाही, ते घरी बनवून खाण्यात. तर या आचाराकडून विचार पण आणण्याच्या फल्ल्यात पडू नका. सगळेजण एकत्र येऊया आणि आपला फराळ आपला घरी करूया आणि त्याचा एक आनंद घेऊया. कारण की फराळ ते आचाराकडून आणल्यानंतर तुम्हाला चव येऊ शकते, पण त्याचा आनंद भेट जर खरंच तुम्हाला अनुभवायचा आहे तर फराळ सगळा स्वतः घरी करा. हा थोडे आईचे जीव जाते बरं का, पण ज्यावेळेस तो खास आपण केलेला कष्टाचं चीज जे म्हणतो ना, तो एक प्रकार असतो, तर ते खाल्ल्यानंतर एक नंबर होते. तर अशी चिवड्याची तयारी आणि आमची आई सज्ज आहे आजपासून. आमचं नियम असे असतात बघा, आमची दिवाळी संपली तरी आयटम होत नाहीत. आम्ही करत नाही का, त्यामागचं हेतू आहे रोज एक नवीन टेस्टिंगसाठी आम्ही तो ठेवलेला असतो राखीव. डॉक्टर माझ्याकडे घाण बघायला लागले, वातावरण खराब होऊ शकतं, त्यामुळे मी बंद करतो. वातावरण खराब व्हायच्या आधी बंद केलेलं बरं असतं. ज्ञान आणखीन 2 पुढ्यांना. चला भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.